नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ट्रेडिंगमधील एक महत्त्वपूर्ण विषय शिकणार आहोत आणि तो महत्त्वपूर्ण विषय म्हणजे मार्केट स्ट्रक्चर, म्हणजेच बाजाराची रचना. मित्रांनो, आपण नेहमी पाहतो की मार्केटमधील प्राइस कधी वरती जाते, कधी खाली जाते, कधी एका विशिष्ट रेंजमध्ये मार्केट अडकून राहतं, फसलेलं असतं. म्हणजे जी मोमेंट असते ते एक ठराविक रेंजमध्ये फसलेली आपल्याला पाहायला मिळते. ही जी प्राइसची हालचाल आहे, ही जी प्राइसमध्ये होणारी मुवमेंट आहे, ही मुवमेंट समजून घेण्यासाठी आपल्याला मार्केट समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा याच्यासाठी आपण मार्केट काय करतो, मार्केट स्ट्रक्चर जे आहे ते मार्केट स्ट्रक्चर आपण पाहतो. साध्या भाषेमध्ये किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर मार्केट स्ट्रक्चर म्हणजे प्राइसमध्ये होणारी जी मोमेंट आहे, प्राइसमध्ये होणारी जी हालचाल आहे, त्या हालचालीचा, त्या मोमेंटचा नकाशा म्हणजेच मार्केट स्ट्रक्चर. मार्केटमध्ये प्राइसमध्ये जी मुवमेंट येत असते त्याची हालचाल दर्शवणारे जे कॅन्डल्स तयार होतात, त्याची जी रचना म्हणजेच तो जो नकाशा आहे, तो नकाशा म्हणजेच काय, मार्केटचं स्ट्रक्चर. आता मग हे मार्केट स्ट्रक्चर समजून घेणं इतकं महत्वाचं आहे का? तर निश्चित मित्रांनो, कारण मार्केट स्ट्रक्चर समजून घेतल्याखेरीज आपल्याला शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचं ट्रेड करता येऊ शकत नाही. मार्केट कशासाठी समजून घेतलं पाहिजे? तर मार्केटचं स्ट्रक्चर जर आपल्याला समजलं तर मार्केटमध्ये आपल्याला चालू असणारा ट्रेंड कोणता आहे हे ओळखणं सोपं, हे ओळखण्यासाठी मदत. मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण एंट्री घेतो, ट्रेडमध्ये एंट्री घेतो, त्यावेळेला त्या एंट्रीची जागा नेमकी निश्चितपणानं कुठं आहे किंवा कुठल्या पॉइंटला आपण एंट्री घेऊ शकतो, ती एंट्रीची जागा निवडण्यामध्ये आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर उपयोगी. त्याचप्रमाणे ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपण प्रॉफिट बुक करून त्या ट्रेडमधून बाहेर कुठं पडायचं आहे, आपण एक्झिट कुठं घ्यायची आहे, कुठपर्यंत आपण त्या ट्रेडमध्ये राहू शकतो, हे समजण्यासाठी आपल्याला मार्केट स्ट्रक्चर उपयोगी. याच्यासाठी आपल्याला मार्केटचं अनालिसिस करता आलं पाहिजे, मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेता आलं. तिसरा फायदा काय होतो? मार्केटमध्ये आपण ट्रेड घेतो, एंट्री घेतो, त्याच्यानंतर आपली रिस्क कुठं असणार आहे, आपल्या ट्रेडचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, तो परफेक्ट स्टॉप लॉस कुठं लावला पाहिजे हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मार्केट स्ट्रक्चरची खूप मदत. मार्केट स्ट्रक्चर समजून घेतल्यानंतर पुढच्या आणखीन कुठला एक महत्वाचा फायदा होतो, तर मार्केटमध्ये जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स फाइंड आउट करत असतो, ते सपोर्ट आणि रेजिस्टन्स चार्टवरती मार्क करताना आपल्या त्याच्या योग्य जागा निवडण्यामध्ये आपल्याला या मार्केट स्ट्रक्चरचा उपयोग. म्हणजे जर आपण चांगल्या पद्धतीनं मार्केट स्ट्रक्चर समजून घेतलं, जर आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर समजणं किंवा ओळखणं सोपं गेलं तर इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात. आणि मग या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती ट्रेडिंग सेटअप बनवण्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा. याच्यासाठी आपल्याला हे मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर आपल्याला समजणं. तर मित्रांनो, मार्केटमध्ये प्रामुख्याने जे ट्रेंड चालू असतात ते 3 प्रकारचे ट्रेंड असतात. त्याच्यामध्ये एक असतो बुलिश ट्रेंड, एक असतो बेरिश ट्रेंड आणि एक असतो साइडवेज. या 3 ट्रेंडमध्ये मार्केट
हे मुवमेंट करत असतं किंवा मार्केटमध्ये किंवा एखाद्या स्टॉकच्या प्राइसची मुवमेंट या 3 प्रकारच्या ट्रेंडमध्ये चालू असते. ज्या वेळेला मार्केट वरच्या दिशेने मुवमेंट करत असतं, अपसाईडला जात असतं, त्याला बुलिश ट्रेंड म्हणतो. ज्या वेळेला मार्केट खालच्या दिशेने मुवमेंट करत असतं, प्राइसमध्ये घसरण निर्माण होत असते, त्याला आपण डाऊन ट्रेंड म्हणतो, म्हणजेच बेरिश मार्केट. आणि ज्या वेळेला मार्केट एका विशिष्ट सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या मध्ये किंवा एका प्राइस मध्ये ठराविक अंतराच्या प्राइस मध्ये अडकून पडलेलं असतं, त्या विशिष्ट रेंज मध्ये बराच वेळ प्राइस त्या ठिकाणी मुवमेंट करत असते, एक छोट्याशा रेंज मध्ये प्राइस मुवमेंट करत असते, त्यालाच आपण साइडवेज मार्केट किंवा कन्सॉलिडेशन मार्केट आपण असं म्हणतो. या 3 प्रकारच्या ट्रेंड मध्ये मार्केट हे चालत असतं. आता हे 3 प्रकारचे जे ट्रेंड आहेत याच्यामध्ये ट्रेड करण्याची पद्धती, सिस्टीम किंवा सेटअप हे वेगवेगळ्या प्रकारचे. ज्या वेळेला मार्केट बुलिश मुवमेंट मध्ये काम करत असतं, बुलिश मुवमेंट मध्ये जात असतं, त्यावेळेला आपण ट्रेंडच्या बरोबरीनं आपला ट्रेडचा सेटअप शोधायचा. म्हणजे काय, मार्केट जर बुलिश असेल तर आपण त्याच्यामध्ये बायची संधी शोधायची, बाईंगचा ट्रेड आपण शोधायचा. तसा सेटअप आपल्याला त्या ट्रेडमध्ये मिळतो काय हे पाहायचं. जर मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड चालू असेल तर अशा वेळेला आपण त्या मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड शोधण्याचा प्रयत्न करायचा, सेलचा ट्रेड शोधण्याचा प्रयत्न करायचा, शॉर्टची पोझिशन शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्या वेळेला मार्केट साइडवेज किंवा कन्सॉलिडेशन मध्ये असतं त्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड न करता वेट अँड वॉच करायचा. म्हणजे शक्यतो अशा वेळी आपण ट्रेड करण्याचं टाळायचं. अशा वेळी आपण ट्रेड करणे टाळायचं आहे. आपण ही रेंज ब्रेकआउट होण्याची वाट पाहायची आहे. तोपर्यंत मार्केट हे ट्रेंडिंग बनणार. त्या एका ठराविक रेंजमध्ये फसलेलं मार्केट असतं आणि या फसलेल्या मार्केटमध्ये आपण ज्यावेळेला ट्रेडिंगचा निर्णय घेतो त्यावेळेला आपली रिस्क वाढते, आपले स्टॉप लॉस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं ज्या वेळेला मार्केट साइडवेज ट्रेंडमध्ये जात असतं अशा वेळेला आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेडिंग रिस्क न घेण्याऐवजी वेट अँड वॉच करायची. ती रेंज ब्रेकआउटची वेट अँड वॉच आपण करायचं, ट्रेंड ब्रेकआउट होण्याची वाट आपण पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या प्रकारचा ट्रेंड आहे त्या बाजूने आपण आपला ट्रेडिंग सेटअप बनवला तर तो अधिक चांगल्या पद्धतीचा सेटअप तयार होतो. ट्रेंडच्या अगेन्स्ट ज्या वेळेला आपण एखादा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला असणारे रिस्क थोडी अधिक प्रमाणामध्ये असते, त्याची ॲक्युरेसी थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेला तुम्ही ट्रेंडच्या बरोबरीनं काम करताय त्यावेळेला तुमचा सेटअप हा अधिक चांगल्या पद्धतीचा बनतो, तुमची ॲक्युरेसी वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे ट्रेंड इज फ्रेंड म्हटलं जातं मार्केट. ट्रेंड आपला काय आहे, फ्रेंड आहे, मित्र आहे. म्हणून ट्रेंडच्या बाजूनं मार्केटमध्ये आपण ट्रेंड शोधायचा प्रयत्न केला. हे झाले ट्रेंड बद्दलचे माहिती. आता पुढे जाऊन मग हा ट्रेंड आपण ओळखायचा कसा, आपल्याला मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हे आपण कसं ओळखू शकतो. सामान्यपणे ज्यावेळेला आपण चार्ट वरती बघतो त्यावेळेला वरच्या साईडला जाणारी प्राइस बघून आपण म्हणू शकतो की अप ट्रेंड आहे. प्राइस खालच्या साईडला कॅन्डल्स खाली तयार होत जाताना आपण बघत असतो, आपण म्हणू शकतो की प्राइस मध्ये डाऊन ट्रेंड आहे. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला मार्केटमध्ये आपण ट्रेडसाठी एंट्री घेणार आहोत, ट्रेड करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला या वरवर दिसणाऱ्या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवता येतो. टेक्निकली परफेक्टपणे तो ट्रेड बुलिश आहे की नाही हे आपल्याला शोधावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये ट्रेड.
मग हा ट्रेंड ओळखायचा कसा, कसा ट्रेंड समजून घेता येईल आपल्याला? तर मित्रांनो, जर आपण ट्रेडिंग पर्पजनं मार्केटकडे बघत असेल, म्हणजे आपण ट्रेडिंगसाठी ट्रेंड फाइंड आउट करतो, अशा वेळेला आपल्याला डेली टाइम फ्रेमचा वापर करावा. डेली टाइम फ्रेमचा कशासाठी करायचा आहे? आपण ट्रेडिंग करतो किंवा ट्रेडिंग करणार आहोत, तर आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे हे बघण्यासाठी किंवा हे चेक करण्यासाठी आपल्याला टाइम फ्रेम कुठली सिलेक्ट करायची आहे? डेलीची टाइम फ्रेम सिलेक्ट करायची आहे. आणि या डेलीच्या टाइम फ्रेम वरती मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हे आपण पाहायचं. पहिली पद्धत काय? आपण जर ट्रेडिंग करणार असू तर ट्रेडिंग करत असताना ट्रेंड कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमचा वापर करणार आहोत. आणि डेली टाइम फ्रेमच्या कॅन्डल्स वरती आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचा ट्रेंड चालू आहे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ट्रेंड ओळखण्यासाठी डेली टाइम फ्रेमचा वापर आपण करणार आहोत. कोणत्या पर्पजनं? मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत अशा पद्धतीचा विचार करत असतो किंवा अशा पद्धतीचं आपण काम करणार आहे असं ज्यावेळेला ठरवतो, त्यावेळेला आपण डेलीच्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड कोणता आहे हे आपण चेक करायचं. नंबर 1. ज्या वेळेला आपण इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करणार आहोत त्यावेळेला आपण छोट्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट होतो आणि 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण ट्रेंड पाहायचा. पण मेन जो ट्रेंड आहे तो डेलीचा ट्रेंड बघायचा आहे. डेलीचा ट्रेंड जर बुलिश असेल तर इंट्राडे मध्ये ट्रेडिंग पोझिशन निवडत असताना सुद्धा आपण बुलिशचा ट्रेंड मिळतो का, ट्रेंड मिळतो का हे पाहायचं. म्हणजे मार्केटमध्ये डेली ट्रेंड जर बुलिश असेल आणि आपण इंट्राडे मध्ये जर ट्रेडिंग करणार असू ज्याच्यामध्ये आपण 5 मिनिटं 15 मिनिटं या टाइम फ्रेमवरती काम करत असतो, त्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करत असताना बुलिश सेटअप, बायच्या एंट्रीचा सेटअप आपण त्या ठिकाणी शोधायचा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजनं मार्केटमध्ये काम करतो, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ज्या वेळेला आपण विचार करतो किंवा मार्केटचा ट्रेंड तपासत असतो, त्यावेळेला आपल्याला मंथली आणि वीकली या टाइम फ्रेमचा चार्ट बघून त्या मंथली आणि वीकलीच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हे आपण पाहायचं. कशासाठी? ज्यावेळेला आपण लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणार आहोत, इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून ट्रेंड चेक करतो आहोत, त्यावेळेला आपण मोठ्या टाइम फ्रेमचा वापर करायचा आहे. म्हणजेच मंथली आणि वीकली या टाइम फ्रेमचा वापर करून आपण इन्व्हेस्टमेंटसाठी ट्रेंड पाहायचा आहे की मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीचा ट्रेंड चालू आहे. या पद्धतीनं ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी टाइम फ्रेमचा आपण उपयोग करतो. आता मग मार्केटमध्ये हा ट्रेंड ओळखायचा कसा की मार्केटमध्ये ही टाइम फ्रेम आपण निवडली, आपण इंट्राडे साठी मार्केटमध्ये ट्रेड करणार आहे असे समजू किंवा ट्रेडिंग पर्पजनं मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करायचा आहे असं आपण समजू. मग सध्या मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीचा ट्रेंड आहे हे आपण कसं ओळखायचं? तर त्याच्यासाठी आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागतं. हे जे आपण मार्केटचं स्ट्रक्चर म्हणतो हे मार्केटचं स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यावं लागतं. मार्केटमध्ये जी मुवमेंट येते असते, मग ती बुलिश मुवमेंट असेल, मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये असेल किंवा बेरिश ट्रेंडमध्ये असेल किंवा साइडवेज मध्ये असेल, ते एका सरळ रेषेमध्ये कधी मुवमेंट करत नाही. मार्केटमध्ये ट्रेंड ज्या वेळेला चालू असतो तो एका सरळ रेषेमध्ये चालत नाही, तर त्याच्यामध्ये अप डाऊन या स्ट्रक्चरमध्ये मार्केटची मुवमेंट चालू असते. ते स्ट्रक्चर आपल्याला ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी पाहिजे. समजा मार्केटमध्ये आपल्याला बुलिश ट्रेंड आहे की नाही हे चेक करायचं आहे,
अशा वेळेला आपण मार्केटमध्ये हायर हाय आणि हायर लो तयार होत आहेत का हे पाहायचं. आता ते कसं पाहिलं जातं? समजा एखाद्या स्टॉकची प्राइस 1,000 रुपये आहे आणि 1,000 रुपये ते 900 ते 1,000 या दरम्यान त्या स्टॉकच्या प्राइस मधली मुवमेंट बराच काळ अडकून पडलेली असते. म्हणजे 900 रुपये पासून प्राइस वाढत जाते, 1,000च्या दरम्यान जाते, त्या तिथं गेल्यानंतर प्राइसला पुन्हा रिजेक्शन येतं, पुन्हा प्राइस खाली येते, पुन्हा सपोर्ट 900च्या दरम्यान आले की पुन्हा प्राइस मध्ये मोमेंट येते, प्राइस वाढत 1,000च्या दरम्यान जाते, पुन्हा रिजेक्शन येतं, पुन्हा खाली येतं. म्हणजे 900 ते 1,000 या प्राइस रेंजमध्ये मार्केटची प्राइस किंवा मोमेंट अडकलेली असते, मार्केटचा ट्रेंड अडकलेला असतो. म्हणजेच मार्केट काय आहे? साइडवेज आहे. आणि याच्यानंतर ही रेंज म्हणजे कन्सॉलिडेशन झोन मध्ये ज्यावेळेला मार्केट असतं, मार्केटची प्राइस असते, ती रेंज ब्रेकआउट केल्याशिवाय मार्केटमध्ये ट्रेंडची सुरुवात होत नाही. मार्केटमध्ये आपण जे ट्रेंड चेक करतो ना, की ट्रेंडची सुरुवात कुठे झाली हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्या ट्रेंडची शेवट कुठं होऊ शकतो किंवा होणार आहे हे आपल्याला समजता आलं पाहिजे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग या ट्रेंडची सुरुवात कुठं होणार आहे हे आपण कसं पाहतो? तर ट्रेंडची सुरुवात पाहण्यासाठी मार्केट ज्या ठिकाणी कन्सॉलिडेशन झोन मध्ये असतं, साइड झोन मध्ये असतं, एकाच रेंजमध्ये त्या प्राइसची मुवमेंट चालू असते आणि ज्या वेळेला उदाहरणादाखल आपण घेतलेला स्टॉक की ज्याची प्राइस 900 ते 1,000 या दरम्याने मुवमेंट करते, म्हणजे कन्सॉलिडेशन मध्ये आहे, एका छोट्याशा रेंजमध्ये कायमपणे ती मुवमेंट करताना आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर ही जी 1,000 ची रेजिस्टन्स लेवल किंवा प्राइस लेवल असते, ती प्राइस लेवल ब्रेक करून प्राइस वरच्या साईडला मुवमेंट करायला लागते. त्या ठिकाणी ट्रेंडची सुरुवात, त्या ठिकाणी काय असते? ट्रेंडची सुरुवात असते. म्हणजे प्राइस 1,000च्या प्राइस लेवल ब्रेक करून वरच्या दिशेला जाते, तिथे एक हाय तयार करते, पुन्हा प्राइस खाली येते आणि ज्या रेंजवरून ब्रेकआउट घेऊन प्राइस वरच्या दिशेला गेलेले आहे त्या प्राइस लेवलला आल्यानंतर तिथं प्राइस पुन्हा सपोर्ट घेते, म्हणजे रिटेस्ट होतो आणि प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट घेते आणि पूर्वीचा जो पहिला हाय तयार झालेला आहे ब्रेकआउट नंतरचा, तो हाय ब्रेकआउट करून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला. या ठिकाणी ट्रेंडची सुरुवात असते. या ठिकाणी काय असते? ट्रेंडची सुरुवात असते. म्हणजे ही रेंज ब्रेकआउट ज्या पॉइंटला होते, तो जो पॉइंट असतो तो असतो ब्रेकआउट. त्याच्यानंतर प्राइस वरती हाय तयार करते, प्राइस खाली येते आणि ज्या ब्रेकआउट पॉइंट वरून प्राइस लेवलवरून प्राइस वरच्या दिशेनं गेलेली आहे त्या लेवलला येऊन प्राइस रिटेस्ट करते आणि प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट करते आणि ब्रेकआउट नंतर तयार झालेला जो पहिला हाय आहे तो हाय ब्रेक करून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते. त्यावेळेला ट्रेंडची सुरुवात झालेली असते. ट्रेंडची सुरुवात झालेली असते आणि मग इथून पुढं ज्या वेळेला मार्केट अपसाईडला जायला सुरुवात होतं त्यावेळेला प्राइस वरती जातं, एक हाय तयार करतं आणि पुन्हा प्राइस खाली येते. ज्या वेळेला हाय तयार करते त्यावेळेस तो तयार झालेला हाय पूर्वीच्या हाय पेक्षा वरच्या साईडला शिफ्ट झालेला, म्हणजे अगोदर जो हाय तयार झालेला आहे त्या हाय पेक्षा हा आता तयार झालेला जो हाय आहे हा वरच्या साईडला शिफ्ट. पुन्हा त्या टॉपवरून प्राइस पुन्हा खाली येते. ज्या लोकांना अगोदर बाय करता आलं नाही असे लोक या ठिकाणी पुन्हा बाय करतात, प्राइसला पुन्हा वरच्या दिशेने घेऊन जातात, प्राइस वरती जाते आणि तयार केलेला हाय ब्रेक करून वरच्या साईडला शिफ्ट.
प्राइस जिथून रिट्रेसमेंटसाठी खाली आलेली आहे त्यानंतर जो तयार झालेला लो आहे तो लो या अगोदरच्या लोच्या वरच्या साईडला शिफ्ट झालेला, म्हणजे प्राइस खाली आली परंतु यापूर्वी ज्या लेवलला प्राइस खाली गेलेली होती तितकी ती खाली गेलेली नाही, तर त्या प्राइसच्या वरच्या साईडलाच लो तयार झाला आणि प्राइस तिथून सपोर्ट घेऊन प्राइस पुन्हा वरती. या पद्धतीनं ट्रेंडची सुरुवात झाल्यानंतर प्राइस टॉपला जाते, प्रॉफिट बुकिंग येतं, प्राइस पुन्हा खाली येते, रिट्रेस्ट होते, पुन्हा बाईंग येतं, प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं जाते, पुन्हा प्राइसला त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग होतं, विक्री होते, प्राइस पुन्हा खाली येतं. पुन्हा खाली गेल्यानंतर ज्यांना पूर्वी बाय करायचा संधी मिळालेली नाही ते पुन्हा या ठिकाणी बाईंग करतात आणि प्राइस वरच्या दिशेनं. या पद्धतीनं ट्रेंडची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक डीप वरती बाईंग येत असतं आणि प्राइस वरच्या साईडला मुवमेंट करत अप ट्रेंड मध्ये जात. या वेळेला जे हाय तयार होतात ते तयार होणारा प्रत्येक हाय पूर्वीच्या हाय पेक्षा वरच्या साईडला शिफ्ट होत असतो आणि जे लो तयार होत असतात ते लो सुद्धा अगोदरच्या लोच्या वरच्या साईडला शिफ्ट होत मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट. हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला हायर हाय हायर लो या फॉर्मेशन मध्ये तयार झालेलं स्ट्रक्चर मानलं जातं आणि हे स्ट्रक्चर आपल्याला मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड असल्याचं सांगतं. म्हणजे जोपर्यंत या पद्धतीचं स्ट्रक्चर बनवत मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट करत आहे तोपर्यंत मार्केटमध्ये सुरू असलेला ट्रेंड हा बुलिश ट्रेंड आहे. मग ट्रेंड आपण बुलिश कसा ओळखतो? ज्या वेळेला मार्केट जे हाय तयार करते तो प्रत्येक हाय पूर्वीच्या हाय पेक्षा वरच्या साईडला शिफ्ट होतो. मार्केटमध्ये जे लो तयार होतात ते लो सुद्धा अगोदरच्या हाय लो पेक्षा वरच्या साईडला शिफ्ट होतात, म्हणून त्याला हायर हाय आणि हायर लो या पद्धतीनं म्हणतात आणि या स्ट्रक्चरमध्ये मार्केट वरच्या साईडला जातं. आता या स्ट्रक्चर फॉर्मेशनला काही लोक वेगळ्या नावानं पण ओळखतात, म्हणजेच हायर बॉटम आणि हायर टॉप, हायर बॉटम हायर टॉप, हायर बॉटम हायर टॉप. या फॉर्मेशन मध्ये या स्ट्रक्चर मध्ये मार्केट ज्या वेळेला चालत असतं जात असतं त्यावेळेला तो बुलिश ट्रेंड असतो. त्यावेळेला तो ट्रेंड कसला असतो? बुलिश ट्रेंड असतो. आणि या ट्रेंड बरोबरच खालच्या साईडून ज्या वेळेला मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड असतो त्यावेळेला त्या ट्रेंडच्या बरोबर खालून एक ट्रेंड लाईन जातात. खालून वरच्या साईडला एक ट्रेंड लाईन जात असते. म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट हे जे लो तयार करत असते हायर लो जे तयार होत असतात त्या हायर लो ना कनेक्ट करणारी एक लाईन ज्या वेळेला आपण मार्क करतो त्यावेळेला एक ट्रेंड लाईन तयार होते. त्यावेळेला काय तयार होते? एक ट्रेंड लाईन तयार होते. आता ही ट्रेंड लाईन परफेक्टपणे ट्रेंड लाईन मार्क करत असतात. कोणत्या गोष्टींचा विचार केला लागतो? कमीत कमी दोन हायर लो कनेक्ट करता आले पाहिजे, जोडता आले पाहिजे, तरच ती व्हॅलिड ट्रेंड लाईन असते. आता ऍक्च्युअली व्हॅलिड ट्रेंड लाईन कधी म्हटलं जातं? ज्या वेळेला दोन हायर लो जोडणारी एक रेषा आपण मार्क करतो आणि त्याच लाईनला पुढे जाऊन तिसरा टच पॉइंट तयार होतो त्यावेळेला ती परफेक्ट आणि व्हॅलिड ट्रेंड लाईन म्हणून गणली जाते, स्ट्रॉंग ट्रेंड लाईन म्हणून ओळखतो. आणि ज्या वेळेला या ट्रेंड लाईनचा ब्रेक होतो त्यावेळेला ट्रेंड चेंज होण्याचा संकेत आपल्याला मिळतो. ही जी ट्रेंड लाईन आपण मार्क करतो ही ट्रेंड लाईन बुलिश ट्रेंड बरोबर खालच्या साईडून वरच्या दिशेनं जात असते. ती मार्क करताना कशी करतो आपण? हायर लो कन्सिडर करतो आणि त्यांना जोडणारी एक लाईन आपण खालून वरच्या साईडला मारतो, ती ट्रेंड लाईन तयार होते. आणि ज्या वेळेला या ट्रेंड लाईनचा ब्रेक होतो त्यावेळेला पहिला संकेत आपल्याला मिळतो की इथून ट्रेंड चेंज होण्याची शक्यता, इथून ट्रेंड चेंज होण्याची शक्यता.
आता हा झाला बुलिश ट्रेंड. बुलिश ट्रेंडचं स्ट्रक्चर आपण समजून घेतलं हायर लो आणि हायर हाय आणि हायर लोच्या माध्यमातून. तो ट्रेंडची सुरुवात कुठं होते हे समजून पाहिलं. त्याच्यानंतर ट्रेंड चालू होत असताना जे हाय तयार होतात, जे लो तयार होतात, ते कशा पद्धतीनं वरच्या साईडला शिफ्ट होतात ते आपण समजून घेतलं आणि हे मार्केटचं स्ट्रक्चर आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर बुलिश ट्रेंड लाईन ज्याला म्हणतो आपण, ती बुलिश ट्रेंड लाईन म्हणजेच कुठून जाते ती त्या कॅन्डलच्या खालून किंवा ट्रेंडच्या खालून त्याच्या बरोबरीने एक ट्रेंड लाईन जात असते. मग या ट्रेंड लाईनला व्हॅलिड ट्रेंड लाईन आपण कसं मार्क करू शकतो? कमीत कमी 2 टच पॉइंट तरी आपल्याला कसले हायर लोचे 2 टच पॉइंट आपल्याला जोडता आले पाहिजे. त्यावेळेला खालून मारलेली आपली जी अपसाईडची ट्रेंड लाईन असते ती ट्रेंड लाईन आपल्याला परफेक्ट ट्रेंड लाईन म्हणू शकतो. आणि जर त्या ट्रेंड लाईनला तिसरा टच पॉइंट मिळाला तर ती एक परफेक्ट आणि व्हॅलिड ट्रेंड लाईन म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि ज्या वेळेला मार्केटचं स्ट्रक्चर या ट्रेंड लाईनला ब्रेक करतं त्यावेळेला मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड होण्याचा पहिला संकेत आपल्याला ही ट्रेंड लाईन देईल. तर हा झाला बुलिश ट्रेंडच्या मार्केट स्ट्रक्चरचा प्रकार. म्हणजे बुलिश ट्रेंड मध्ये तयार होणारं मार्केट स्ट्रक्चर कसं असतं आणि त्याच्या आधारे आपण ट्रेंड कसा ओळखू शकतो ही गोष्ट पाहिजे. आता मार्केटमध्ये बेरिश ट्रेंड ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला मार्केटचं स्ट्रक्चर कसं तयार होतं? अगदी याच्या उलट. म्हणजे ज्या पद्धतीनं मार्केट अप डाऊन या पद्धतीनं वरच्या दिशेनं मुवमेंट करतं त्यावेळेला हायर आणि हायर लो तयार होत असतात. ते मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे. अगदी त्याच्या उलट डाऊन ट्रेंडला रेंज ब्रेक केल्यानंतर खालच्या साईडला प्राइस ज्यावेळेला अपडाऊन पद्धतीनं खालच्या दिशेनं मुवमेंट करते त्यावेळेला ते जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याला डाऊन ट्रेंड समजून येतो. आता उदाहरणाच्या माध्यमातून हा डाऊन ट्रेंड कशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवतो आणि तिथं कोणत्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे हे आपण समजू. मगाचंच उदाहरण आपण घेऊ. समजा एखाद्या स्टॉकची प्राइस 900 ते 1000 या प्राइस रेंजमध्ये कन्सॉलिडेशन होत आहे. या एका ठराविक रेंजमध्ये ती प्राइस बराच काळ अडकून पडलेली आहे. या रेंजमध्ये मार्केट मुवमेंट करत आहे परंतु ते 1000च्या वरती जात नाही आणि 900च्या खाली प्राइस टिकत नाही. अशा पद्धतीनं त्या मधल्या रेंजमध्ये बराच काळ त्या स्टॉकची प्राइस अडकून पडलेली. आणि शेवटी ज्या वेळेला ही जी 900ची लाईन आपण मार्क केलेली असते प्राइस लेवल असती ती प्राइस लेवल ब्रेक करून प्राइस खालच्या साईडला जाते, ब्रेकडाऊन होतो. प्राइस पुन्हा थोडीशी बुल होते, वरच्या साईडला मुवमेंट करते. ज्या ठिकाणी ब्रेकडाऊन तयार झालेला आहे जो पॉइंट ज्या लेवलला तो तयार झाला ब्रेकडाऊन झालेला होता त्या प्राइस लेवल पर्यंत प्राइस वरती जाते, टेस्ट होते. तिथं पुन्हा रेजिस्टन्स फेस करते किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर प्राइसला पुन्हा रिजेक्शन मिळतं आणि पुन्हा प्राइस तिथून खालच्या दिशेनं मुवमेंट करायला. आता या ठिकाणी हा जो लो तयार झाला हा पहिला लो आहे. पहिला लो का म्हणतो आपण? कारण मार्केटनं रेंज ब्रेकआउट केल्यानंतरचा पहिला लो तयार झाला म्हणून तो पहिला लो. इथून डाऊन ट्रेंडची सुरुवात होणार आहे पण झाली का नाही? अजून झाले नाही. आता या पॉइंट वरून प्राइस म्हणजे लो तयार केल्यानंतर प्राइस पुन्हा पुलबॅक घेते, वरच्या साईडला जाते. ज्या ठिकाणी ब्रेकडाऊन दिलेला आहे त्या लेवलला टेस्ट करून सपोर्ट घेऊन प्राइस पुन्हा खाली येते किंवा रेजिस्टन्सला फेस करते, रेजिस्टन्स घेते आणि प्राइस पुन्हा खालच्या दिशेने येते. त्या ठिकाणी रिटेस्ट होतो, प्राइस पुन्हा खाली येते आणि जो लो तयार झालेला असतो तो लो ब्रेक करून प्राइस खालच्या दिशेला. आता पहिल्या प्रथम ज्या वेळेला मार्केटमध्ये जी लेवल ब्रेक करून प्राइस खालच्या साईडला आली, ज्या ठिकाणी ब्रेकडाऊन जी लेवल होती
त्याच्यानंतर तयार झालेला लो आणि तिथून बॉन्ड्स झाल्यानंतर तयार झालेला जो हाय आहे तो हाय हा पहिला काय असतो, लोअर हाय. पहिला काय असतो, हाय असतो. पहिला हाय असतो. हा पहिला लो झाला आणि वरचा पहिला हाय. तिथून प्राइस ज्यावेळेला खाली येते आणि खाली आल्यानंतर त्याच्या अगोदर प्रिव्हियस स्विंग लो जो तयार झालेला असतो, प्रिव्हियस स्विंग लो, तो स्विंग लो ब्रेक करून प्राइस खाली जाते. खाली गेल्यानंतर पुन्हा प्राइस त्या ठिकाणी सपोर्ट घेते. पुन्हा प्राइस थोडीशी वरच्या दिशेला मुवमेंट करते. या ठिकाणी ज्यावेळेला दुसऱ्यांदा ज्या लेवलला प्राइस खाली गेलेली होती आणि तिथं जो स्विंग तयार होतो तो सेकंड लो जो तयार झालेला असतो तो पूर्वीच्या लो पेक्षा खालच्या साईडला शिफ्ट झालेला असतो. म्हणून त्या लोला आपण लोअर लो म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, लोअर लो म्हणतो. हा पहिला लोअर लो. त्याच्यानंतर वरच्या साईडला प्राइस जाते, एक हाय तयार करते आणि पुन्हा खाली येते. आता हा जो हाय तयार झाला हा पूर्वी जो तयार झालेला हाय त्या हाय पेक्षा सुद्धा खालच्या साईडला शिफ्ट, खालच्या साईडला शिफ्ट झाला. म्हणजेच कुठला झाला हा, लोअर हाय. प्राइस न उछाळ घेतला, वरच्या दिशेने गेली, पण कुठपर्यंत गेली, पूर्वीचा हाय ब्रेक करण्यापर्यंत गेली नाही. पूर्वीचा जो हाय तयार झालेला आहे त्याच्या खालच्या साईड पर्यंत प्राइस थोड्या उंचीवरती जाते, तिथं हाय तयार करते, प्राइसला रिजेक्शन मिळतं, पुन्हा प्राइस खालच्या दिशेने, तो होतो लोअर. या पद्धतीनं प्राइस खाली येते, सपोर्ट मिळतो, प्राइस बॉन्ड्स होते, थोड्या वरती जाते, पुन्हा त्या ठिकाणी रिजेक्शन येतं, प्राइस खाली जाते. या फॉर्मेशन मध्ये म्हणजे लोअर हाय आणि लोअर लो अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करत मार्केट खालच्या दिशेनं जात असतं. त्यावेळेला त्या स्ट्रक्चरला आपण बेरिश ट्रेंड असं म्हणतो. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, बेरिश ट्रेंड म्हणतो. आणि ज्या वेळेला मार्केट बेरिश ट्रेंड मध्ये असतं त्या वेळेला आपण ज्या वेळेला प्राइस पुलबॅक करून वरच्या साईडला जाते त्या पुलबॅकवर ती एंट्री घेतो आणि तिथून प्राइस काय होते, खाली यायला. अशा पद्धतीनं मार्केटमध्ये हायर हाय आणि हायर लो तयार करत मार्केट वरच्या दिशेनं जातं आणि डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट हे लोअर हाय आणि लोअर लो या पद्धतीनं तयार करत मार्केटचं स्ट्रक्चर तयार करत खालच्या दिशेनं जायला. आता ज्या वेळेला प्राइस खालच्या दिशेनं जात असते, डाऊन ट्रेंड मध्ये असते, लोअर हाय आणि लोअर लो तयार करत मार्केट खालच्या दिशेनं जात असते, त्यावेळेला या मार्केट बरोबर या बेरिश ट्रेंड बरोबर वरच्या साईड वरून खालच्या दिशेनं एक ट्रेंड लाईन येत असते. त्याच्याबरोबरच काय येत असते, वरून खालच्या दिशेनं एक ट्रेंड लाईन येत असते, ज्या ट्रेंड लाईनला आपण बेरिश ट्रेंड लाईन म्हणतो. काय म्हणतो आपण, बेरिश ट्रेंड लाईन. आता ही ट्रेंड लाईन मार्क करताना काय विचारात घ्यावं लागतं आपल्याला, जे लोअर हाय तयार झालेले आहेत हे लोअर हाय कनेक्ट करणारी किंवा जोडणारी एक जे रेषा वरून खालच्या दिशेने आपण मार्क करतो त्यावेळेला ती बेरिश ट्रेंड लाईन म्हणून आपण तिला ओळखतो. आता ही ट्रेंड लाईन मारण्यासाठी व्हॅलिड ट्रेंड लाईन कशाला म्हणता येईल, कमीत कमी दोन लोअर हायचे टच पॉइंट आपल्याला निवडता आले पाहिजेत. लोअर हायचे स्विंग आपल्याला जोडता आले पाहिजेत. किती, कमीत कमी दोन स्विंग, लोअर हायचे स्विंग आपल्याला काय करता आले पाहिजे, जोडता आले पाहिजे. आणि हे जोडल्यानंतर जी ट्रेंड लाईन तयार होते याला आपण काय म्हणतो, बेरिश ट्रेंड लाईन. आणि ती व्हॅलिड कधी, कमीत कमी दोन टच पॉइंट. आणि समजा त्या ट्रेंड लाईनला जर करता आपण तिसरा टच पॉइंट आपल्याला लोअर हाय जोडता आला तर ती ट्रेंड लाईन ही अधिक सक्षम, पॉवरफुल आणि व्हॅलिड ट्रेंड लाईन म्हणून आपण तिचा ओळखू शकतो. आणि ज्या वेळेला या बेरिश ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होतो त्यावेळेला मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होण्याचं पहिलं संकेत आपल्याला
या बेरिश ट्रेंडच्या मुळे मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला या दोन्ही प्रकारच्या ट्रेंडमध्ये म्हणजे बुलिश ट्रेंडमध्ये मार्केट हायर हाय आणि हायर लो तयार करत वरच्या दिशेनं मुवमेंट करत असतं आणि ज्या वेळेला डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट जातं त्यावेळेला लोअर हाय आणि लोअर लो या फॉर्मेशनमध्ये मार्केट डाऊन साईडला जातं. हे मार्केटचं स्ट्रक्चर. आता ज्या वेळेला मार्केटमध्ये साइडवेज मार्केट असतं त्यावेळेला तयार होणारे हे जे हायर हाय आणि हायर लोचं फॉर्मेशन असतं हे योग्य पद्धतीनं घडता येत. म्हणजेच त्याचे जे फॉर्मेशन असतं ते मिक्स स्वरूपाचं असतं. म्हणजे कधी लोअर हाय हायर लो ब्रेक करतं, प्राइस पुन्हा वर जाते, पूर्वीचा हाय आहे त्याच्यापेक्षा सुद्धा वरती जाते, परत प्राइस खाली येते. म्हणजे जे स्विंग हाय तयार झालेले असतात ते मागे पुढे तयार झालेले असतात. ते आपल्याला जोडायचं झालं तरी एका लाईन मध्ये जोडता येत नाही. अशा वेळेला मार्केट हे सातत्यानं आपलं स्विंग हाय आणि स्विंग लो चेंज करत असतं, बदलत असतं. त्यावेळेला प्राइस मध्ये गोंधळ निर्माण झाले म्हणून प्राइस काय होते एका साइडवेज रेंज मध्ये फसलेले. या पद्धतीनं या मार्केट स्ट्रक्चरचं सूक्ष्म अध्ययन आपण ज्यावेळेला करू त्यावेळेला आपल्याला परफेक्टपणे मार्केटमध्ये ट्रेंडची सुरुवात कुठं होते, सुरुवात झाल्यानंतर आपण ट्रेंडची एंट्री कुठं घेऊ शकतो, आपला स्टॉप लॉस कुठं राहू शकतो आणि या घेतलेल्या ट्रेंडमध्ये आपण किती काळपर्यंत त्या ट्रेंडमध्ये राहू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेला हे मार्केट स्ट्रक्चर आपल्याला समजतं त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात आणि आपल्या ट्रेडिंगमध्ये सुधारणा होते. म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर मित्रांनो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आणि जर हे मार्केटचं स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर आपला ट्रेडिंग मधला आत्मविश्वास वाढतो आणि यामुळे आपण अंदाजाने ट्रेडिंग न करता व्यवस्थितपणे प्राइस ऍक्शन समजावून घेऊन त्याच्यावरती निर्णय. तर मित्रांनो हे होतं अप ट्रेंड मधील आणि डाऊन ट्रेंड मधील मार्केटचं स्ट्रक्चर. आता याच्यानंतर आपण मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होताना मार्केटचं स्ट्रक्चर कसं बनतं, कारण ट्रेंडिंग मार्केटमध्ये ट्रेडच्या बरोबरीनं प्रत्येक वेळेला आपण डीप वरती बाय करत होतो आणि टॉप वरती प्रॉफिट बुक करत होतो. या क्रमानं आपण मार्केटमध्ये जात होतो, निर्णय घेणं सोपं होतं. परंतु ज्या वेळेला ट्रेंड चेंज होणार असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये ट्रेडर फसत असतात. मार्केटमध्ये निर्णय घेणे आपल्याला योग्य पद्धतीने निर्णय घेता येत नाही. आपण घेतलेले निर्णय चुकतात. कधी ज्या वेळेला मार्केटचा ट्रेंड हा चेंज होणार असतो त्यावेळेला आपण त्या मार्केटमधून प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडायचं असतं. तर पुढच्या भागामध्ये आपण हा बुलिश ट्रेंड बेरिश ट्रेंड मध्ये कसा कन्वर्ट होतो आणि बेरिश ट्रेंड हा बुलिश ट्रेंड मध्ये कसा कन्वर्ट होतो या दोन गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. धन्यवाद.